ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य उक्तियाँ गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आजची दिनांक 21 डिसेंबर 2024 शनिवार. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही मिसर देशात गुलाम होता हे लक्षात ठेवा आणि तुमचा देव परमेश्वर याने तुमची सुटका केली. अनुवाद 15 अध्याय 15 वचन. परमेश्वराची आज्ञा आहे की तुम्ही काही गोष्टी विसरा आणि इतर काही गोष्टी लक्षात ठेव्यात. आपण कटुता आणि प्रतिशोध विसरले पाहिजे. आपण जुन्या गोष्टी, आपली भूतकाळातील पापे आणि अपराध विसरले पाहिजेत. त्याच वेळी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रभूने आपल्यावर असलेल्या त्यांची महान प्रेमामुळे आपल्याला कसे सोडवले आणि ते कधीही विसरू नये. आठवण म्हणजे पुन्हा मनाला आठवणे. दरवर्षी आपल्याला वाढदिवस, वर्धापन दिन आणि कौटुंबिक समारंभ आठवतात. दरवर्षी आपण आपल्या प्रभूच्या पुनरुत्थानाची आठवण करतो आणि साजरा करतो. एकमेकांना अभिवादन करून, भेटवस्तूंची देवाणघेवाण करून आणि करोल गाऊन आम्ही येशूच्या जन्माची आठवण ठेवतो. आजच्या वचनात देवाचे लक्ष ठेवण्यासारख्या 2 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे: गुलामगिरीची व्यवस्था आणि मुक्तीची आनंद. गुलामगिरीची वेदनांचे स्मरण करताच आपण पुन्हा गुलामगिरीत न जाता मुक्तीच्या आनंदात स्थिर राहू शकतो. इस्रायली लोक इजिप्तमध्ये सुमारे 400 वर्ष गुलामगिरीत होते. गुलामाचे जीवन हे नमस्कीचे जीवन आहे. गुलामांना कोणतेही अधिकार नाहीत आणि त्यांना हक्क किंवा न्यायाबद्दल बोलता येत नाही. इजिप्तची गुलामगिरी आपल्याला पापाची गुलामगिरीची आठवण करून देते. जो पाप करतो तो पापाची गुलाम असतो आणि पापी सवयी लावतात तो सैतानाचा गुलाम बनतो. जो शांतता नष्ट करतो आणि त्यांचे जीवन उध्वस्त करतो. इजिप्तच्या गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी परमेश्वराने इस्रायल लोकांना वल्हंडण सण साजरा करण्याची आज्ञा दिली आणि प्रत्येक इस्रायलीने स्वतःसाठी निर्दोष कोकरू निवडले, त्याला मारले आणि त्याचे रक्त त्यांच्या दाराची चौकटीवर शिंपडले. निर्गम 12 अध्याय 7 वचन ते 14 वचन. मृत्यूचा देवदूत रक्ताने शिंपडलेल्या घरात गेला नाही, परंतु इजिप्शियन लोकांच्या घरात गेला ज्यांच्या दारावर रक्त शिंपडलेले नव्हते आणि त्यांनी त्यांची सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना मारले. आणि याद्वारे परमेश्वराने इजिप्शियन लोकांची गुलामगिरीतून इस्रायल लोकांची सुटका केली. नवीन करारात येशू ख्रिस्त आपल्यासाठी मारलेला कोकरू बनला आहे. त्याच्या रक्ताने आपल्याला सर्व पापापासून शुद्ध केले आहे. त्याच्या रक्ताने पापी सवयीचे बंधन तोडले आहे. त्याच्या रक्ताने सैतानाचे डोके चिरडले आहे, साप मोडला आहे आणि आम्हाला मुक्त करण्यात आले आहे. देवाची मुलांनो, आपल्यावरील देवाचे महान प्रेम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याने आपल्या धारणासाठी दिलेली मोठी हिंमत. पुढील चिंतनासाठी श्लोक. म्हणून जुने कमी काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन टेकून व्हावे, कारण तुम्ही खरोखर बेखमीर आहात. कारण गरज ख्रिस्त आमचे वल्हंडण सण आमच्यासाठी बलिदान करण्यात आला. 1 कोरिन्थियर 5 अध्याय 7 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी मेघा 4 अध्याय 5 अध्याय. संध्याकाळी प्रकटीकरण 12 अध्याय. धन्यवाद. 12 अध्याय.